महाराष्ट्र संविधान रावेर तालुक्यातील लोहारा या गावच्या नवनिर्वाचित महिला सरपंच होण्याचा मान अंजू युसुफ तळवी यांना मिळालेला आहे। आणि अतिशय एक चांगलं साधं सुद्धा व्यक्तिमत्व मन मिळावं असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे, ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे। त्याप्रमाणे त्यांचे पती युसुफ जमादार या ठिकाणी उपस्थित आहेत। पूर्ण गावकऱ्यांनी काहींना सरपंच पदासाठी पसंती दिलेली आहे। काही आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन। काही आपण एक चांगल्या प्रकारे सरपंच पदावरती विराजमान झालेल्या महिला सरपंच होण्याचा मान आपल्याला मिळालेला आहे। तर या महिला सरपंच निवडीच्या संदर्भामध्ये थोडक्यात काय सांगा? बरं, तुमच्या विरोधात अर्ज वगैरे कोणाचाच नव्हता म्हणजे आपण या ठिकाणी व्हिडिओवरून निवडून ताईंनी या ठिकाणी सविस्तर प्रदर्शन नमूद केलेलं आहे की या ठिकाणी माझा एकमेव अर्ज होता आणि सर्व गावकऱ्यांनी मला पसंती दिलेली आहे आणि मी दिल्लीवरून निवडून आलेली आहे असं या ठिकाणी प्रदर्शन नमूद केलं आहे। त्याचे पती पण या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहे युसुफ जमादारची माझा आपल्याला प्रश्न असेल की ताई सरपंच पदावरती विराजमान झालेले आहे, सरपंच होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे, पुन्हा गावकऱ्यांनी त्यांना पसंती दिलेली आहे। तर आपण आपल्या कालखंडामध्ये कोणकोणती विकास कामं मार्गी लावणार आहात, थोडक्यात काय सांगा? त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानतो। ग्रामीण विकासाची जे उपक्रम राबवले ते उपक्रम आम्हाला गावाच्या विकासाबद्दल काम करायचे, त्याच्यात महिला शैक्षणिक गावाच्या आरोग्याचं जे असते ते प्रत्यक्ष कुठल्याही नागरिक कुठल्याही समाजाचा जर का कुठला प्रॉब्लेम घेऊन जातो ते प्रत्यक्ष सत्यात उतरवणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे। का तर हा विश्वास गावातील लोकांनी यांच्यावर जो टाकलेला त्याच्या कुठंतरी भावनांना तडा जाणार नाही याची आम्ही पूर्ण जाणीव घेणार आहे आणि इतर मन करणारं आणि विश्वासाने पूर्ण गावासाठी विकास किंवा हे कसे पूर्ण होतील याच्यासाठीच जास्त अवलंबून केली होती। आताच तळवी जमादारांनी सांगितलेलं आहे की गावकऱ्यांनी जो विश्वास संपादन केलेला आहे, गावकऱ्यांनी जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासात तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी या ठिकाणी आवर्जून दिलेली आहे। जमादारजी, अजून एक महत्त्वाचं की आपल्या पत्नी या सरपंच पदावरती विराजमान झालेले आहे, पूर्ण गावाने त्यांना पसंती दिलेली आहे आणि सर्व गावाची जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे। तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? ह्या निवडीचं श्रेय गावाला, त्याच्यानंतर माझी सर्व सरकारी बंधू जे पूर्ण खेळाशी वळली त्यांनी विरोध न करता आमच्यावर विश्वास दाखवला। त्याच्यानंतर माझे सर्व आता सर्व माझ्या घरातली मंडळी, परत त्याच्यानंतर जे माझे मुख्य बंधू ज्यांनी लिडरशिप म्हणून आम्हाला इथपर्यंत पोचवलं किंवा ह्या पदापर्यंत घेऊन त्याच्यात सर्वच श्रेय आमच्या वाड्याच्या पूर्ण गावकऱ्याच्या नंतर जे काही श्रेयाचं आहे ते फक्त तुम्हाला श्रेयाचं या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे फुल कॉन्फिडन्सने या ठिकाणी आपली सविस्तरशी माहिती दिलेली आहे आणि एका चांगल्या प्रकारचं काही सरपंच पदावरती विराजमान झालेलं आहे। पूर्ण गावकऱ्यांची ताईंकडून काही कामाची अपेक्षा आहे ते आपण पूर्णत्वास नेणारच असं आता या ठिकाणी आपण आवर्जून सांगितलेलं आहे। याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची कमान असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी छेद घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी जमातदारांनी
काढलेली आहे आणि विशेषतः गौरीशंकर गाठलेला आहे. त्यांच्या पत्नी सुवेद्य पत्नी ह्या सरपंच पदावरती विराजमान झालेले आहे. पूर्ण गावाने त्यांना पसंती दर्शवलेली आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.